नमस्कार मित्रांनो. आजचा माझा जो विषय आहे तो म्हणजे मधुमेही रुग्ण आणि ह्या मधुमेही रुग्णांमध्ये जे आपल्याला शरीरामध्ये होणारे बदल दिसतात. उदाहरणार्थ प्रत्येक मधुमेही रुग्णांमध्ये आता मधुमेह म्हणजे काय हे सर्वसाधारण कल्पना तुम्हाला असेल तरी सुद्धा मी परत एकदा तुम्हाला उजळणी करून सांगतो. मधुमेह ह्याचा अर्थ असा आहे की रक्तातली फक्त साखर वाढत नाही, तर मधुमेह म्हणजे तुमच्या शरीराचं पोषण दिवसेंदिवस कमी होणे. मधुमेहाची पातळी जर तुमची वाढत वाढत जसजशी जाईल तसं तुमच्या शरीराचं पोषण कमी कमी होत जातं. बऱ्याच वेळा तुम्ही असं बघितलं असेल की मधुमेह झाला केव्हा कळलं? ज्यावेळेला वजन कमी झालं त्यावेळेला कळलं. केव्हा कळलं? ज्यावेळेला बीपी वाढलं होतं त्यावेळेला शुगर टेस्ट केली त्यावेळेला कळलं. केव्हा कळलं? ज्यावेळेला अकारण वजन वाढायला लागलं त्यावेळेला कळलं. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये मधुमेह आपल्याला ऍक्सिडेंटली सापडतो किंवा आपण काही ना काहीतरी हे ना रक्तातली साखर तपासतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळून येतं की आपल्याला मधुमेह झालेला आहे. आता हा मधुमेह काय करतो? तर मधुमेह तुम्हाला शरीराचं पोषण कमी करतो. शरीराचं पोषण म्हणजे शरीराचे धातू, रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, मेद, शुक्र हे धातू. हे उत्तरोत्तर धातूंचं पोषण कमी कमी व्हायला लागतं. त्याचबरोबर तुमची हाडं मधुमेह रुग्णांमध्ये कालांतरानं हाडांमध्ये भुसभुशीतपणा येण्याचा संभव जास्त असतो. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये फॅट जमा व्हायला लागतं, कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर ह्यासाठी तुम्हाला घरगुती असा कुठला उपाय आहे? मधुमेह म्हणजे एक सायलेंट किलर आहे. मग ह्या सायलेंट किलरला किल करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये उपलब्ध असलेला उपचार मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय सोपा आहे आणि तो उपचार म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हा त्याच्यावरचा उपचार आहे. आता हे कसं घ्यायचं, काय घ्यायचं, ह्या काळ्या तिळांची प्रॉपर्टीज काय, हे सगळं मी तुम्हाला ओळीनं सांगणार आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्ये. आपण पाहतात शाकल्य कट्टा. जर का हा चॅनल कोणी आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे आमची ऊर्जा त्याच्यावर वाढत जाईल. आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा. तर पहिलं आपण बघू की ह्या काळ्या तिळामध्ये असं काय आहे. तर काळ्या तिळामध्ये जनरली जे इतर पदार्थांमध्ये असतं, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेतच. पण इन ॲडिशन असं वेगळं काय आहे, तर त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं. ते किती मिळतं? साधारणपणे 12 ते 13% कॅल्शियम. म्हणजे समजा 100 ग्रॅम जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 12 ते 13 ग्रॅम कॅल्शियम मिळतं. हे कॅल्शियमचा उपयोग आपल्याला अतिशय चांगला आहे. हे ऑर्गॅनिक कॅल्शियम आहे. हे शरीरामध्ये सहजरित्या ॲब्झॉर्ब होतं. त्यामुळे हे कॅल्शियम अतिशय चांगलं आहे. हे कॅल्शियम त्याच्याबरोबरच नुसतं कॅल्शियम मिळतं का? तर नाही. त्याबरोबर मॅंगनीज, पोटॅशियम, त्याचबरोबर तुम्हाला कॉपर, आयर्न हे सगळे घटक तुम्हाला मिळत असतात. झिंक आहे. झिंक एक महत्वाचा घटक त्यामध्ये आहे. आता हे सगळे ट्रेस एलिमेंट्स आहेत. हे ट्रेस एलिमेंट्स काय करतात? तर हे ट्रेस एलिमेंट्स म्हणजे अँटीऑक्सिडंट सारखं काम करतात. म्हणजे शरीरामध्ये तुमच्या जी ऑक्सिडेटिव्ह प्रोसिजर आहे, सतत ज्वलन होणारी जी प्रक्रिया आहे, हे कुठंतरी शरीराची झीज थांबावी. ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय होतं? शरीराची झीज होते आणि एक एक अवयव झिजायला लागतो. आता बऱ्याच जणांना 40 नंतर विशेषतः पोस्ट मेनोपॉझल सिंड्रोम ज्या ज्या लेडीजमध्ये आपल्याला बघायला मिळतो, त्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांची हाडं दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, पाय दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात, हे हाडातलं कॅल्शियम बाहेर जात असतं. आणि हे कॅल्शियम जर तुमचं रिस्टोर झालं नाही तर तुमची हाडं कमकुवत व्हायला लागतात
त्यालाच ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतात, म्हणजे हाडं आतनं पोकळ होणे, हाडातली घनता कमी होणे. आता हे नेमकं काळे तीळ जे आहेत हे हाडातली घनता अतिशय सुंदररित्या वाढवतात. हा झाला बेसिक उपयोग आणि मॉडर्न आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे त्यात काय संकल्पना आहे ती. आयुर्वेदाचा जर तुम्ही विचार केला तर आयुर्वेदामध्ये तिळ तेलाला अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. इवन तुम्ही स्किनवर सुद्धा तीळ तेल वापरायचा संकेत आयुर्वेदानं दिलेला आहे चोळायला. त्याचबरोबर जी तेल आयुर्वेदामध्ये तयार केलेली आहेत, उदाहरणार्थ नारायण तेल. बऱ्याच लोकांना वाटतं की नारायण तेल हे काय वर्ण लावायचं औषध आहे, पण वास्तविक नारायण तेल हे पोटात घेण्यासाठी बनवलेलं आयुर्वेदानं आहे. आता हे नारायण तेलाचा बेस जो आहे तो तीळ तेलाचा आहे. तिळापासून बनवलेलं तेल हे नारायण तेलामध्ये वापरलेलं आहे. जर का इतर कोणी तेल करत असेल नारायण तेल तर ते अतिशय चुकीचं आहे. ज्या स्टँडर्ड आयुर्वेदिक औषधाच्या कंपन्या आहेत त्या तिळाचं तेल त्या तेलांमध्ये वापरलं जातं. त्यामुळे आयुर्वेदाची जी सगळी तेल आहेत त्या तेलांचा बेस हा तीळ तेल आहे आणि त्याचं महत्व आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा मान्य करतं. त्याचबरोबर ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर मेटाबॉलिझम जनरेट चांगला होतो, म्हणजे चयापचय क्रिया ह्या तिळामुळे अतिशय उत्तमरित्या तुमची होत असते. तुमच्या शरीरामधलं ऑर्गन जे आहेत, तुमचे जे अवयव आहेत, हे अवयव कुठले कुठले आहेत तर लिव्हर आहे, स्प्लीन आहे, किडनी आहे, हे महत्वाचे आहे, हृदय आहे. ह्याचं जे फंक्शनिंग आहे हे फंक्शनिंग तुमचं तिळाच्या मुळं अतिशय चांगलं होऊ शकतं. काळे तिळामुळे ह्याच्या फंक्शन्समध्ये सुधारणा होत असते आणि ती सुधारणा झाली की ऑटोमॅटिक काय होणार आहे तुमच्या शरीरातली इम्युनिटी वाढणार आहे. आता सध्या आपण बघतोच की व्हायरल इन्फेक्शन झालं की लोक एकदम गळठून जातात. भयंकर जोराचा ताप येतो व्हायरल इन्फेक्शन मध्ये, अंग दुखायला लागतं. तर अशाच कंडिशनमध्ये जर तुमची इम्युन सिस्टीम जर चांगली असेल तर ह्या इन्फेक्शनचा तुम्हाला त्रास होत नाही. त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे, म्हणजे जो स्ट्रेस शरीरामध्ये सतत निर्माण होतोय तो स्ट्रेस सुद्धा ह्या काळ्या तिळामुळं कमी होतो. त्याच्यानंतर हे मेटाबॉलिझम तुमचा व्यवस्थित झाला की काय होणार आहे, मेटाबॉलिझम जर व्यवस्थित झाला तर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होणार आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये असं आढळतं की लोक वर्षानुवर्ष औषध खात आहेत पण त्याचं बेसिक कॉज असतं इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजे इन्सुलिन तयार होत असतं पण त्याचा उपयोग होत नसतो. ह्याच्यामध्ये एक महत्वाचा जो रोल आहे तो लिव्हरचा आहे आणि त्याला करेक्ट करणारे गुणधर्म तिळाच्या काळ्या तिळामध्ये तुम्हाला मिळतात बघायला. तर हे काळे तीळ अशा पद्धतीनं ऑटोमॅटिकली त्याचा लिपिड मेटाबॉलिझम सुद्धा व्यवस्थित व्हायला लागतो आणि हे काळे तीळ तुमची ओबेसिटी सुद्धा कमी करतात. म्हणजे इतके फायदे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता हे कसे खाल्ले पाहिजेत तर 2 चमचे काळे तीळ तुम्ही संध्याकाळी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. सकाळी ते तुम्ही 2 चमचे काळे तीळ बारीक वाटून घ्यायचे किंवा टेचून घ्यायचे. त्याच्यामध्ये साधारणपणे 1 चमचाभर तूप टाका आणि ते तुम्ही खावा. हे मधुमेहांसाठी झालं. पण ज्या लोकांना मधुमेहच नाहीये त्यांनी थोडासा गूळ टाकला तरी चालण्यासारखं आहे. आता गूळ आणि साखर हे मधुमेहांना वर्ज्य आहे, त्यामुळं त्यांनी गूळ साखर टाकू नये. इतर जे जनरल पब्लिक आहे आणि ज्यांना हाडाची दुखणी आहे किंवा सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, अशा लोकांनी ह्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करून चांगलं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे नॅचरली तुमची रिकव्हरी चांगली होईल. तुम्ही औषधं घेता, आता औषधं घेता म्हणजे काय घेता तर कॅल्शियमच्या गोळ्या खाता. कॅल्शियमच्या गोळ्या खाता त्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का? कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्यानंतर तुम्हाला कॉन्स्टिपेशन हे ठरलेलं आहे, तुमची बद्धकोष्ठता ठरलेली आहे, तुम्हाला शौचाला साफ होत नाही, बऱ्याच जणांना कॅल्शियम ऍब्सॉर्बच होत नाही. तर कॅल्शियम ऍब्सॉर्ब जर झालं नाही, आर्टिफिशियल कॅल्शियम असतं, कॅल्शियम कार्बोनेट असतं,
मग जो आपला खडू असतो ना, ते खडू त्याच्या गोळ्या बनवलेल्या तुम्हाला कंपन्या देत असतात आणि हे तुम्हाला ऍब्सॉर्ब होत नाही आणि त्यामुळे बरचसं कॅल्शियम कार्बोनेट हे संडासच्या वाटेत निघून जातं, शौच्या वाटेत निघून जातं आणि बाकी कॅल्शियम कार्बोनेटमुळे एखाद्या वेळेला तुम्हाला रक्तातले इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ना, ह्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला एका वेळेला बघू शकता तुम्ही. कारण हे सुद्धा ईसीजी काढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की जे आर्टिफिशियल कॅल्शियम खाल्लं तर तुम्हाला तुमच्या हृदयावर सुद्धा त्याचे परिणाम बघायला मिळतात. मग दुसऱ्या कसं मेथडनं खायचं हे मेथड एक सांगितली. दुसरी गोष्ट म्हणजे स्प्राउट्स कॅल्शियम काळे तिळ जे आहेत, हे काळ्या तिळाचे तुम्ही स्प्राउट्समध्ये रूपांतर करा. म्हणजे त्याला मोड आणा. ते मोड आलेले जरी काळे तीळ खाल्ले तरी सुद्धा अतिशय चांगले आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे हिथं त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर ज्या लोकांमध्ये जे मधुमेही रुग्ण आहेत, त्या लोकांमध्ये केस गळणे, नखं तुटणे, परत त्वचा कोरडी पडणे, असे अनेक त्रास त्यांना अलाइड त्रास मधुमेहाच्या अंतर्गत होत असतात. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये इरेक्शन हे व्यवस्थित होत नाही. त्यामुळं त्यांना सेक्शुअल समाधान सुद्धा लाभत नाही. अशा रुग्णांमध्ये सुद्धा इरेक्शन प्रॉपर राहण्यासाठी काळ्या तिळाचा अतिशय चांगला उपयोग वर्णन केलेला आहे. तर हे असे अनेक फायदे आहेत. तुम्ही हे एक महिनाभर वापरा. आता तुम्ही एक मला प्रश्न विचाराल की काळे तिळ जर तुम्ही रोज 2 चमचे खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढेल का? वाढेल. उष्णता वाढली तर तुम्ही त्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता आणि त्याचबरोबर जर जास्त उष्ण झालं तर त्याला तुम्ही धने जिऱ्याच्या पाण्यासोबत तुम्ही काळे तीळ घ्यायला सुरुवात करा. म्हणजे मग ती उष्णता कमी होईल. हे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे उपाय तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही कॉमेंट्स करून कळवा. त्याचबरोबर 1 महिना हे घेऊन तुम्ही अनुभव घ्या. 1 महिन्यानंतर काय फरक जाणवतो हे तुम्ही मला कॉमेंट्स करून कळवा. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अनेकांना हा व्हिडिओ शेअर करा. शाकल एकट्टा हा जर चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबलं तर त्वरित तुम्हाला नवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन प्राप्त होईल. धन्यवाद.